नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी बद्दल अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे, आनंदाची बातमी आहे. ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत, त्यांना सुद्धा आता ई-के-वाय-सी करता येणार आहे. ज्यांचे वडील किंवा पती डेथ झाले असतील, त्यांना डेथ सर्टिफिकेट हे अपलोड करावे लागणार आहे. ई-के-वाय-सीच्या साईटवरती आता ऑप्शन येणार आहे, तिथं तुम्हाला कागदपत्र हे अपलोड करावे लागणार आहे. आणि आणखी महत्त्वाची अपडेट म्हणजे ई-के-वाय-सीची जी तारीख होती 18 नोव्हेंबर, त्याच्यामध्ये सुद्धा मुदतवाढ होणार आहे. आणि याच्याबद्दल काय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, तो आपण थोडक्यात पाहूया. रोज 4 ते 5 लाख महिलांचे ई-के-वाय-सी ची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे. साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई-के-वाय-सी ची प्रक्रिया झालेली आहे. ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील, त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत. त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. नाही, अशा 18 नोव्हेंबर पर्यंत साधारणपणे ई-के-वाय-सी ची प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, काही कोकणाच्या परिसरामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली, या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये. तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं, मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू. आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच. आता तुम्ही मतदान केलं आहे, पवार साहेब देखील मतदान करण्यासाठी मध्ये होते. पवार साहेबांचे काही